आम्हाला कोंबडी चोर म्हणा, आम्हाला नेपाळी म्हणा, भले आम्ही तुमच्या हातून प्रत्येक निवडणुकीत पराभूत होऊ, पण आम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचा मात्र नेहमीच विरोध करत राहू, अशी शपथच राणे कुटुंबाने घेतली आहे की काय, अशी शंका येते. नेहमी आपण बातम्या बघतो आणि नेहमीच बातम्यांमध्ये आपल्याला राणे कुटुंब व ठाकरे कुटुंब यांच्यात वादविवाद होताना दिसतो. यामध्ये वरचढ भूमिका असते ती नेहमी राणे कुटुंबाची. ते नेहमी एकेरी भाषेत बोलतात, नेहमी पातळी सोडून बोललं जातं. नको त्या गोष्टीविषयी नको तिथले प्रकरण उकरून काढून ते बोलत असतात. नेहमी आणि नेहमी टीका करताना दिसतात. मुद्दा टीका करण्याचा असो किंवा नसो, आपण करतो तो आरोप खरा असो किंवा नसो, फक्त आणि फक्त ठाकरे विरोध दाखवायचा, फक्त आणि फक्त बोलत राहायचं. मीडिया समोर आपल्या मतदारसंघाविषयी कमी बोलायचं. आपल्या मतदारसंघातील विकास निधी, विकास कामं, मतदारसंघाचं भविष्य, मतदारसंघातले प्रश्न, मतदारसंघातील अडचणी याविषयी कमी बोलायचं. पण ठाकरेंविषयी जमेल तेवढं आणि जमेल त्या ठिकाणी बोलत राहायचं. अरे तुरे करायचं, आपण बोलतोय हे संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय हे विसरून जायचं आणि फक्त बोलत राहायचं. सकाळ दुपार संध्याकाळ सतत बोलत राहायचं. दररोज उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी झटायचं. दररोज उद्धव ठाकरेंना बोचत राहतील असे शब्द वापरायचे. दररोज काही ना काही टीका करून फक्त चर्चेत राहायचं. दररोज आपला ठाकरे विरोध दाखवायचा. एवढंच उद्दिष्ट ध्येय संपूर्ण राणे कुटुंबाचं दिसतं. नितेश राणे उद्धव ठाकरेंवरती फक्त मीडिया समोरच टीका करतात असं नव्हे, तर विधान भवनात सुद्धा ते ठाकरे कुटुंबावरती बोलण्याची, टीका करण्याची एकही संधी घालवत नाहीत. तसं पाहता विधान भवनात जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, पण तिथं सुद्धा ठाकरेंवरती टीका केली जाते, ठाकरेंचा विरोध केला जातो. राजकारण याला म्हणतात का? राजकारण असं असतं का? जळी स्थळी सर्वत्र फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे विरोध एवढंच. राणेंच्या वागण्यातून, बोलण्यातून, वावरण्यातून सगळीकडे फक्त आणि फक्त ठाकरे विरोध दिसतो. राजकारणात एकमेकांना विरोधक असावा, एकमेकांचा विरोध करावा, पण तो कधीही वैयक्तिक नसावा. मुद्दा सोडून केलेला विरोध आणि मुद्दा सोडून केलेली टीका ही जनतेमध्ये संभ्रम पसरवत असते. टीका करणाऱ्याबद्दल प्रश्नचिन्ह उभा करत असते आणि यामुळे एकमेकांमध्ये अंतर तर वाढतच, शिवाय वाढलेलं अंतर कमी होण्याऐवजी अजून अजून वाढत जातं. पण राणे कुटुंब मात्र बोलतच राहतात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं मनोरंजन होतं. पण लोकही आता कंटाळलेत, ऐकतात आणि सोडून देतात, मनावरही काहीच घेत नाहीत. कारण सगळ्यांनाच माहीत झाले राणे कुटुंब फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलण्यासाठीच भाजपनं जवळ ठेवलेली आहेत की काय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. आम्हाला कोंबडी चोर म्हणा, आम्हाला नेपाळी म्हणा,